मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून अखेरकार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। सरकारला हप्ता देण्यास थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आता निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा, सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार, त्यानंतर असं सांगण्यामध्ये आलं की लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट मिळणार, मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता आणि या कारणांमुळे सध्या सरकारवरती लाडक्या बहिणींची आपल्याला तीव्र नाराजी बघायला मिळत होती। आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकांमध्ये सरकारला लाडक्या बहिणींची अत्यंत आवश्यकता आहे। आता समोरच्या निवडणुका बघून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत। म्हणजेच की या ठिकाणी सरकार आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असून सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आता पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 17व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 16वा हप्ता आणि 17वा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कारण की आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाले की या ठिकाणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। आता येत्या काही तासामध्ये आता पैसे या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली आहे। आता 16वा आणि 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी KYC करण्यासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची ताजी आणि या ठिकाणी पेपरची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता या ठिकाणी पेपरची हेडलाईन तुम्ही पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीस आता मंजुरी देण्यामध्ये आली असून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। जर तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने आता 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार अशा पद्धतीची देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी
या ठिकाणी समोर आली आहे। आता लाडक्या बहिणी नाराज का झाल्या होत्या, तर सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं, म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये येत होतं की दिवाळी निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार, त्यानंतर भाऊबीज गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं। मात्र सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी फक्त सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। अशा काही कारणांमुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी बघायला मिळत होती आणि आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आता निवडणुका लक्षात घेता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हा केला जात असून सरकारने आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत। आता पैसे वाटप करण्यासाठी सरकारला थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी जार हा निर्गमित करण्यामध्ये आला आहे आणि हा पैसे वाटप करण्याचा जो जार आहे तो 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की 29 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे। आता बघा, या ठिकाणी जार आल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये पैशांचे वाटप करण्यामध्ये येत असते। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर 29 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी सरकारने जार निर्गमित केला आहे आणि साहजिकच जार निर्गमित केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असतात। म्हणजेच की अर्थातच या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे। आजपासून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून या ठिकाणी पेपरची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी, अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली आहे। बघा, या ठिकाणी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3960 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे आणि यातील सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपये या ठिकाणी आता देण्यास देखील या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा मिळण्याचा म्हणजेच की जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। याचा अर्थ म्हणजेच की आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा, आता आज काही जिल्ह्यामध्ये जमा होतील, त्यानंतर उद्या काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता बघा, आज जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल, जर उद्या हप्ता जमा झाला नाही तर परवा दिवशी 100% होईल, कारण की आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींना 16व्या हप्त्याची कसलीच प्रतीक्षा किंवा या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही। ही देखील आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारने 29 ऑक्टोबर रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आलेली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर आता या ठिकाणी ई-केवायसी करण्यासंदर्भातील देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेकरिता ई-केवायसी करणे हे सरकारच्या माध्यमातून अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। आता या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी। आदिती तटकरे यांनी आता लाडक्या बहिणींना
यांना आव्हान केले आहे. म्हणजेच की राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. आता बघा लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवरती उपाययोजनाबाबत मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यामध्ये आले होते. या बैठकीनंतर आदिती तटकरे काय म्हणाला तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे. विभागाच्या संकेतस्थळावरती ई-केवायसीची सुविधा 18 सप्टेंबर पासून 2 महिन्यांच्या कालावधीकरिता उपलब्ध करण्यामध्ये आली होती. ई-केवायसीची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून देखील ई-केवायसी केली नाही तर अशा लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी म्हणजेच की त्यांनी काय सांगितलं आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल, इथून पुढे देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर त्याकरिता 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्ण तुम्हाला करावी लागणार आहे, असे आव्हान महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केले आहे. म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केले नाही तर अशा लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करावी असे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे. अशा पद्धतीची ही ई-केवायसी संदर्भातील अपडेट होते. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. कारण की आता जार निर्गमित झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे वाटप करण्यामध्ये येत असतात आणि सरकारने 29 ऑक्टोबर 2025 या दिवशी जार निर्गमित केला असून साहजिकच आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील. अशा पद्धतीने आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा वाटप होणार आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार, कारण की आता नोव्हेंबर महिना देखील या ठिकाणी सुरू झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक वेळेस हप्ता देण्यास उशीर होत असतो आणि यावेळेस आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकर मिळणार का अशी देखील या ठिकाणी आता म्हणजेच की लाडक्या बहिणींचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे. आता बघा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या काही काळांमध्ये आता म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकासाठी सरकारला लाडक्या बहिणींची गरज असणार आहे. आता बघा, या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे. मात्र आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर आता या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात देखील हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची देखील शक्यता असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या ठिकाणी देण्यामध्ये येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला आणि या ठिकाणी या कारणामुळे देखील नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लवकर देण्यामध्ये येईल अशी देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. मात्र सध्या जी अधिकृत अशी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 16वा हप्ता वाटप करण्यासाठीच या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली असून 16व्या हप्त्यासाठी सरकारने 410 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.